कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो दादा, खरंच राहू द्या, आम्हाला हवं ते घेऊ आम्ही। 1 मिनिट का? काम आहे त्याचं, करू देत ना। का नोकरांना डोक्यावर बसवणार आहेस? ऐश्वर्या, तिला तसं बोलायचं नव्हतं ऍक्च्युली। ओरली, तुला बरं कळलं तिला काय म्हणायचं ते। काय प्रॉब्लेम काय नाही हा? तू त्याचं काम करतोय, काय चाललंय तुझं? राजकुमार, निदान जेवणाच्या टेबलवर तरी वादविवाद नको। डॅड, आय एम रिअली सॉरी, खरंच जेवताना वाद नाही घालायचा आम्हाला। आय मीन 1 मिनिट, सध्या तुला तुझं काम करायला काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, काहीच अडचण नाही आहे, माझंच काम आहे ना ते। पाहिलंस, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये। मग आता तोंड बघत बसणार आहेस का? चल जेवायला वाढ। होय, आलोच। बाद दे। एक्सक्यूज मी, तिथे बसतोस का प्लीज? थँक्यू। अरे, तुमचा उपवास होता ना? हो, 6:59 ना उपवास होता। 7 वाजले, उपवास संपला। व्हेरी फनी। सुपर। आई, तू हिला राहायला परमिशन दिली आहेस, राहणार कुठे? म्हणजे कुणाच्या रूम मध्ये? गेस्ट रूम प्रिपेअर करू का तिच्यासाठी? हे 1 मिनिट, गेस्ट रूम कशाला? मी सारंगच्या खोलीत राहते ना। तुझं सारंगशी लग्न ठरलं होतं, झालं नव्हतं, लक्षात आहे ना तुझ्या? आणि माझ्या घरच्या काही मान मर्यादा आहेत, काही नियम आहेत, ज्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि जे तू करावंस असं मला वाटतंय। आता इथे आली आहेस ना तू, कळेल सगळं तुला, शिकशील तू सुद्धा हळूहळू। मान मर्यादा, शिस्त यावरच माझं कुटुंब, हे घर मोठं झालंय। आणि ज्यांना कोणाला या सगळ्याचं पालन करायचं नसेल, त्या व्यक्तीसाठी माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील। ओके? वा मॉम, तुमचा डिसिजन आवडलाय मला। जोपर्यंत अस्मिता सत्य समोर येत नाही, तोपर्यंत तिला धाक असायलाच हवा। अरे, आम्ही आता कार्यक्रमालाच निघालोय, आपण बोलूयात नंतर, ओके? तारा, तारा, अगं तू उशीर झालाय आपल्याला, फोनवर काय बोलत बसलीयस? अगं नाही, काय नाही। रेडी आहेस ना तू? आय एम रेडी, चल निघूयात आपण। बघू, नाईस, छान दिसतेस। थँक्यू। तारा, जाण्याआधी तुला एक सांगायचंय, आजपर्यंत आपण जेवढे गाण्याचे कार्यक्रम केले ते सगळे एका बाजूला, आणि ही गाण्याची कॉम्पिटिशन एका बाजूला। दोन्ही अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बट नाऊ वी हॅव टू चेंज अवर स्ट्रॅटेजी। आणि एकदा का तू ही कॉम्पिटिशन जिंकलीस ना तारा, की बघ, मोठमोठे प्रोजेक्ट असे पायघड्या घालतील तुझ्या पुढे। खरंय मम्मा, पण ना मला टेन्शन आलंय की
जर या कॉम्पिटिशन मध्ये काही गडबड झाली तर? तारा कम ऑन. अगं इतका निगेटिव्ह विचार का करतेस तू? तारा हे बघ, सगळं काही प्री प्लॅन्ड आहे, व्यवस्थित सेट आहे सगळं. आणि मी तुला सांगितलं ना, ही कॉम्पिटिशन तूच जिंकणार आहेस. सगळे ऑर्गनायझर्स आपल्या ओळखीचे आहेत आणि सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. त्यामुळे तू स्ट्रेस नको घेऊ. तू फक्त अशी मस्तपैकी प्रेझेंट हो सगळ्यांसमोर. अशी प्रेझेंट हो ना तारा, की प्रत्येकाच्या तोंडात फक्त एकच नाव असलं पाहिजे, तारा वझे. पण हे कॉम्पिटिशन पण खूप मोठं आहे ना. तारा, मान्य आहे, मान्य आहे, आपण खूप मोठी रिस्क घेतोय. पण रिस्क जेवढी मोठी असते ना, त्याचे फायदे तितकेच मोठे असतात. ठीक आहे? अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीस, कारण यावेळी भैरवी वजेचे सगळे सूर एकदम परफेक्ट लागले. परफेक्ट. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळा सेटअप केलाय. ग्रेट. म्हणजे आज काही झालं तरी माझी तारा जिंकणारच. येस येस. ठीक आहे, छान तयारी केली आहे. थँक्यू मॅडम. पण सगळी तयारी झालेली आहे, मग आपण का थांबलो स्पर्धा सुरू करायला? ते एक परीक्षा घ्यायची बाकी आहेत. ओ. त्याचं काय, ज्यांनी हे सगळे आयोजन केलंय ना, हम्म. त्यांनीच त्या परीक्षकांची नेमणूक केली. बर. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, पैसे देऊन आपण त्यांना पण मॅनेज करू. आज 1, 2, 3, 4 कितीही परीक्षा येऊ द्या, सगळ्यांना विकत घ्यायची ताकद ठेवते ही भैरवी वजे. काही झालं तरी माझीच तारा जिंकली पाहिजे. येस येस. कीप दॅट इन माइंड. येस मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी प्रसाद तुम्हा सर्वांचं स्वागत करतो स्वरयज्ञ पुणे या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय तो क्षण येऊन ठेपलाय. म्हणजे स्वरयज्ञाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. आपल्या स्पर्धेचे तिसरे परीक्षक यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.